बाहेरचा कुठलाही मसाला न वापरता फक्त घरगुती एकच मसाला वापरून ही भाजी चिकनची बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला टिकून राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी आपली नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या। चला इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद टाकून घेतली आहे भरपूर सारी आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। थोडंसं इथे लसणाची पेस्ट घातलेली आहे। घरचाच लसूण कुठला होता खलबत्त्यामध्ये तेच घातलेली आहे पेस्ट। नंतर अद्रक घातलेली आहे 1 चमचा, कुटून बारीक अद्रक घातलेली आहे। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे याला, कारण हळद सगळ्या चिकनला व्यवस्थित चोळून लागली पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीने हे चिकनला सगळीकडे मी चोळून घेतलेलं आहे। तर आता आपण पुढची कृती पाहूयात। चिकन चांगलं चोळून घेतलेलं साईडला करून ठेवूयात। लगेच आता आळणी चिकनला फोडणी देऊन घेऊयात। आता फक्त फोडणी देण्यासाठी इथे 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून घेतल्यानंतर तेलामध्ये फक्त कांदा टाकून हे आळणी चिकन आपण शिजवून घेणार आहोत। तर चला आता इथे मीडियम आकाराचा एक असा बारीक असा कांदा कापून घेतलेला आहे। तर पहा इथे कांदा पण चांगला असा रंगावरती परतवून घेतलाय। लगेच त्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट केलेलं यामध्ये टाकून घ्यायचंय। चिकन टाकून घेतलेलं आहे। तर पहा आता इथे मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेते आणि चांगल्या पद्धतीने याला 2 मिनिटे तरी हलवून घेते। लक्षात ठेवा, आळणी चिकन शिजवत असताना पाण्याचा थोडासा शक्यतो वापर कमी करा, कारण आळणी चिकन शिजवत असताना त्याला आंगचंच पाणी सुटलं जातं। तर पहा इथे 2 मिनिटे मी चांगल्या पद्धतीने हलवून घेतलेलं आहे। तर आता आपण झाकण ठेवूयात आणि झाकणवर थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवूयात, जे की आपल्याला हे चिकन शिजवताना लागणार आहे कुकरचं झाकण लावताना। तर पहा चांगल्या पद्धतीने पाणी गरम झालेलं आहे। तर पहा किती आंगचंच पाणी चिकनला सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपण मीठ टाकलं होतं भरपूर सारं, कारण आळणी चिकन शिजवत असताना मीठ शक्यतो उचलून घालायचं, म्हणजे खाताना पण ते चवदार लागेल। ज्यांना ज्यांना आळणी चिकन आवडत असताना भाजीच्या अगोदर ते आळणी चिकन देखील खातात, त्यांच्यासाठी सांगतेय मीठ उचलून घालायचं, म्हणजे तुम्हाला हे चिकन चवदार लागणार आहे। आळणी चिकन सुद्धा खायला आणि त्याचा रस्सा पण प्यायला खूप छान लागतो। तर आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे मी आणि याला साधारण आता 3 शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेते। जर तुमच्या कुकरला जास्त शिट्ट्या लागत असतील तर मीडियम 4 शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता। जास्तीत जास्त 3 ते 4 शिट्ट्यात परफेक्ट असं चिकन शिजलं जातं। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी मस्त असा मसाला तयार करून घेऊयात। मसाला तयार करण्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। खोबरं माझ्याकडे नाही म्हणून इथे मी स्किप केले। तुमच्याकडे खोबरं असेल तर खोबरं पण यामध्ये ॲड करा, खूप छान टेस्ट येते। तर पहा चांगल्या पद्धतीने इथे मी हा मसाला भाजून घेते। हा मसाला शक्यतो गरम गरम नाही वाटायचा आहे, मिक्सरमध्ये थोडासा गार व्हायला साईडला करून ठेवायचा आहे आणि नंतरच मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर पहा आता हा मसाला थोडासा कलर बदलायला लागलाय। जास्त मसाला कच्चा नाही ठेवायचा, जेवढा तुम्ही चांगला मसाला हा भाजाल ना तेवढी भाजी अशी चविष्ट बनणार आहे आणि खायलाही भन्नाट होणार आहे। तर पहा मसाला चांगला असा भाजत आलेला आहे। तर थोडा वेळ 2 मिनिटे अजून याला हलवून घेऊयात, म्हणजे हा मसाला परफेक्ट असा भाजला जाईल। तर पहा चांगल्या पद्धतीने हा मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता आपलं आळणी चिकन शिजले का ते पाहूयात। माझ्या कुकरच्या साधारण 4 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत। तर पहा मस्त अशी वाफ निघतीये आणि हे चिकन मस्त परफेक्ट असं शिजलेलं आहे। तर पहा आळणी चिकन आपलं चांगलं शिजवून झालेलं आहे। लगेचच आता आपण पुढची कृती करायला घेऊयात। आता जो मसाला आपण भाजून घेतलाय तो लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा। गार झाल्यानंतर टाकायचा आहे, गरम गरम नाही टाकायचा आहे। नंतर कोथिंबीर टाकून हा मसाला चांगला वाटून घेतलाय। आता पातेल्यामध्ये 2 पळी आकाराचं तेल घालायचं आहे। अंदाजेच घातलंय पण साधारण पकडून चला 2 पळी असेल। आणि बघा इथे मी एकच मसाला वापरलेला आहे। या एकाच मसाल्यापासून मी तुम्हाला चिकन परफेक्ट असं बनवून दाखवणार आहे, चिकनची भाजी। आणि पहा इथे आपण वाटलेला मसाला आहे मिक्सरमधला तो घालून घेतला आहे आणि फक्त एका मसाल्यापासूनच ही भाजी अशी परफेक्ट बनवून दाखवणार आहे, जे की तुम्हाला फार आवडणार आहे। तुम्ही इथून पुढे चिकनची भाजी अशीच बनवाल। खायला पण खूप अप्रतिम होते ही भाजी। तुम्ही एकदा बनवून पहा। फक्त काळ्या वाटणातली ही चिकनची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवतीये। कुठलाही बाहेरचा मसाला वापरला नाही किंवा बाहेरचा चिकन मसाला आणला नाही किंवा कोणतेही वेगवेगळे मसाले यामध्ये घातले नाहीत। फक्त घरगुती काळं वाटण घालून ही भाजी बनवलेली आहे।
हे वाटण माझ्या आईने दिलं होतं मला. ती खूप छान बनवते वाटण, कारण नेहमी माझं वाटण तिच्याकडेच असतं बनवायला. तिला मी सांगत असते, बाई मला वर्षाचं वाटण बनवून दे. ती मस्त असं बनवून देते. खूप छान टेस्टी वाटण होतं हे. तुम्हाला देखील असंच काळं वाटण बनवायचं असेल ना, तर मला नक्की सांगा. मी कधी आईच्या गावाला गेले ना, की ती रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, इथे मस्त असं मी चिकन टाकून घेतलं आहे आणि चांगलं हलवून घेतलं आहे. नंतर गरम पाणी घालायचं आहे यामध्ये. शक्यतो गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, की भाजीला अजून देखील छान टेस्ट येणार आहे. त्यामुळे शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी घालायचं विसरायचं नाही. खूप चवदार भाजी होते. काय सांगू तुम्हाला याची टेस्ट. तुम्ही ज्यावेळेस बनवाल ना, त्यावेळेस तुम्हाला टेस्ट आपोआपच समजणार आहे. किती मस्त अशी भाजी ही बनवून तयार होते. तर पहा, इथे मस्त उकळी आलेली आहे. भाजी चांगली रटरट करायला लागलेली आहे. तर लगेच वरून यामध्ये कोथिंबीर पेरून घेतली आहे आणि आपली मस्त अशी चिकनची काळ्या वाटणातली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची ही साधी सोपी चिकनची काळ्या वाटणातली भाजी कशी वाटली? मनापासून जर आवडली असेल तर चॅनल तुम्ही अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं, नवीन लोक पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आलं असाल तर प्रियंका किचन मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे माझ्या अशा चमचमीत रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या जातील. सोबतच बाजूचं बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर चला, भेटते तुम्हाला अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.